2 ते 3 दिवसाच्या अगोदरच रक्षाबंधनासाठी राखी घेऊन ठेवली भावासाठी आणि भावाला म्हणाली की तुझा ॲड्रेस पाठव कामासाठी. तो दुसऱ्या शहरात गेला होता नवीनच. त्याला मी फोन केला, मेसेज पण केला आणि खूप विनवण्या केल्या की ॲड्रेस पाठवून दे, पण त्याने काही मला ॲड्रेस पाठवला नाही. वाटले जाऊ दे, आपल्यालाच काळजी आहे, आपल्यालाच माया आहे, त्याला तर काहीच फरक पडत नाही. पण त्याने मात्र आम्हा तिघी बहिणींना फोन केला, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर ओवाळणी पण ऑनलाईनच पाठवून दिली. आणि तेव्हा कळालं आपल्यापेक्षा लहान असणारा भाऊ आता आपल्यापेक्षाही मोठा झाला आहे, समजदार झाला आहे. फक्त आपल्यालाच काळजी माया नाही तर आपल्यापेक्षाही जास्त काळजी आणि माया त्याला वाटते आपली. मग मी त्याला म्हणाली की तू ॲड्रेस तर आम्हाला पाठवला नाहीस राखी पाठवण्यासाठी आणि मग आता ऑनलाईन गिफ्ट कशाला पाठवतोस, नव्हतं पाठवायचं ना ऑनलाईन गिफ्ट पण. तर मग म्हणाला की राहू दे, आता मी येईल ना दिवाळीमध्ये तेव्हा आपण भाऊबीजेसोबत रक्षाबंधन पण साजरी करू.